नमस्कार मंडळी, मी तेजस किरणापुरे आणि समाज हिरो या इन्स्टा पेज आणि यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. मंडळी, नाल्याच्या कडेला गटाराच्या बाजूनं रोडवर हायवेवर अस्ताव्यस्त कपड्यांमध्ये हातांच्या नखांची सुंबळ्या झालेल्या, केसांच्या सुंबळ्या झालेल्या, त्यांच्या गाठी पडलेल्या डोक्यांवर असे आपण मनोरुग्ण अस्ताव्यस्त पडलेले पाहिजे. यांना स्पर्श करणं तर दूर, त्यांच्या जवळ जाणे सुद्धा आपण टाळतो. अशा मानसिक आरोग्याच्या अडचणीत असलेल्या त्या लोकांना एक प्रकारचं जीवनदान देण्याचं जे काम यवतमाळ जिल्ह्यातील अशा व्यक्तित्वाने केलं आहे, त्यांचं नाव आहे संदीप भाऊ शिंदे. त्यांच्या कार्याची दखल हाँगकाँग सरकारने घेऊन त्यांना सन्मानित सुद्धा केलं. असे संदीप भाऊ शिंदे आज आपल्यासोबत आहे. नमस्कार संदीप भाऊ. नमस्कार. नमस्कार. समाज हिरो या इन्स्टा पेज आणि यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आम्हाला तुमची ही आतापर्यंतची समाज कार्याची एकूणच वाटचाल जाणून तर घ्यायचीच आहे, पण त्यापूर्वी तुमचं आधीचं जीवन या क्षेत्रात येण्याच्या अगोदरचं तुम्ही सुरुवातीला काय करत होते, मूळचे कुठलं ठिकाण, हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. माझं मूळ गाव आहे चांदापूर, पोस्ट जवळा, तालुका अर्णी, जिल्हा यवतमाळ. माझं गाव 50 घरांचं गाव आहे, छोटंसं खेडं गाव आहे. माझं 12वी पर्यंत शिक्षण गुरुदेव विद्या मंदिर जवळ या शाळेत झालेलं आहे आणि त्या ठिकाणी गावात कामं लागायची नाही आणि गावात आई बाबांसोबत मी कामाला जायचो, मिस्त्री कामाला जायचो, रोज मजुरीनं जायचो आणि निंदायला जायचो आई बरोबर. असे अनेक कामं तिथं करायचे, परंतु त्या कामं करून तिथलं काही भागायचं नाही. परंतु पुढलं भविष्य काय, काहीतरी वेगळं करता आलं पाहिजे, यासाठी मी यवतमाळ शहरामध्ये पोट भरण्यासाठी आलो. म्हणजे यवतमाळ मी अक्षरशः पाहिलं सुद्धा नव्हतं. म्हणजे खेडं गाव ते जवळा. आणि ते शिक्षण केल्यानंतर यवतमाळमध्ये मामाने मला काम शिकण्यासाठी बोलवलं आणि मी या ठिकाणी काम शिकण्यासाठी मामाच्या सलूनमध्ये आलो. नागर हाणण्यापासून तर दौर हाणण्यापासून तर सगळे शेताचे काम आम्ही करायचो. त्यामुळे इथलं हे काम मला खूप सोपं वाटायचं. असं वाटायचं की काहीच नाही. 6 महिने ट्रेन झालो आणि मला 20 रुपये रोज सुरुवातीला सुरू केला यवतमाळमध्ये. 20 रुपये रोज म्हणजे मला खूप आनंद वाटायचा की मी काम करत असताना मला कामाचे पैसे मोबदला सुद्धा मिळायला लागला. मग 20 रुपये करता करता मला 100 रुपये रोज मिळायला लागला. मग असं करता करता मला 50% आमच्या सलूनमध्ये काम, माझा सलूनचा व्यवसाय म्हणजे नावी समाजाचा, नावी माणूस, गावात एकच घर आणि मराठी बोलणारा सुद्धा मी एकच. माझ्या गावात तर 99% जवळपास बंजारी समाज आहे. आणि इथं आल्यानंतर काम शिकल्यानंतर मग इच्छा माझी होती की माझं स्वतःचंही सलून व्हावं. ज्यावेळेस मी सलून टाकलं तेव्हा त्या जागेवर जवळपास 3 सलून बंद पडले होते आणि मला त्या एरियातले लोक म्हणायचे की संदीप भाऊ इथं सलून चालत नाही. परंतु मला एवढा विश्वास होता की मी कुठेही सलून टाकलं, मला काम करायची आवड आहे. ज्याला काम करायची आवड आहे त्याला गिऱ्हाईकाची कमी पडत नाही. बरोबर. आणि चिंतामणी हे मंदिरासमोर सलून असल्यामुळे मी नावही दुकानाचं माझं चिंतामणी हेअर सलून जिथं लोक म्हणायचे चालत नाही तिथं माझं सलून चालायला लागले. चालता चालता माझं सलून एकदम इतकं चालायला लागलं की मला कस्टमरची रात्री 12 वाजेपर्यंत मी सलून चालवतो म्हणलं तरी मला गिऱ्हाईकाची कमी पडत नव्हती. आणि मग असं करता करता मी 2 वर्षातच ते सलून जे माझं भाड्यानं घेतलं होतं मी, त्यावेळेस 800 रुपये भाड्यानं माझं सलून घेतलं. त्यावेळेस 800 रुपये भाड्यानं घेऊन ते सलून मी विकत घेतलं. माझं घर विकत घेतलं मी. धनश्रीनगर गुप्ती लेआउट मध्ये माझं घर आहे. स्वतःचं 5 रूमचं घर आहे. मला कोणता शौक लागला नाही, कोणता व्यसनाधीन झालो नाही. नाहीतर आमच्या सलून मध्ये काम करणारे कारागीर जास्त व्यसनाधीन होऊन जातात. मला काही ते कोणता शौक पाणी लागला नसल्यामुळे मी लवकर प्रगती केली. म्हणजे एकूणच तुम्ही गावातून आले, यवतमाळात आले, धंदा टाकला, ते खूप चालायला लागला. म्हणजे अशी एक लग्न झालं असेल त्यानंतर, म्हणजे अशा गोष्टी घडत होत्या चांगल्या, पॉझिटिव्ह होत्या. घटना घडली म्हणता येईल, कुठला क्षण आला म्हणता येईल, तिने तुम्हाला सामाजिक कार्यामध्ये येण्यासाठी प्रवृत्त केलं किंवा प्रेरणा मिळाली? माझा लहान भाऊ राजेश हायपर ऍसिडिटी अटॅक मुळे मरण पावला आणि सगळ्या मंदिर इकडे तिकडे फिरायचो मी. मनोरुग्ण इतकी यवतमाळमध्ये दिसायची की गल्लोगल्ली, चौकात, बस स्टँडवर अनेक ठिकाणी पडलेले हे केस वाढलेले, दाढी वाढलेली, आंघोळ केलेली नाही, कचऱ्यातलं फेकलेलं खाल्लेलं, जे कचऱ्यातलं खाताना फेकलेलं सडलेलं अन्न, ज्या अन्नाला माणूस जवळ सुद्धा जात नाही, वास येतो, तो अन्न मनोरुग्ण खातो. आपला हा जन्म काम करण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी आहे की माणूस म्हणून माणसासाठी? माणसाला जर आपण पुनर्वसन, ह्या मनोरुग्णांना जर आपण समजा घरी आणला आपला भाऊ समजून आणि त्याला स्वच्छ केलं, नीटनेटके कपडे नेसवले आणि त्याला जर बरं करून त्याच्या घरी परिवारात दिलं तर आपण नक्कीच आपला भाऊ शोधतो आहे. आपण त्या माणसात माणूस शोधण्यासाठी आपण हे
कार्य सुरू केलं. असं वाटलं की माझा भाऊच आहे हा. आता हॉटेलमध्ये जर त्याला कोण समजा एखाद्याला समोसा द्यायचा असला तर ते हॉटेलवाला त्याच्या हातात नेऊन कोणताच देत नाही, कोणी घराजवळ येऊ देत नाही, कोणी त्याला दूध भेटतं, कोणी ग्लास भरून पाणी सुद्धा देत नाही. ही अवस्था नको व्हायला म्हणून आपण ह्या निराधार जे मानसिक रुग्ण आहेत यांनाही माणूस म्हणून जगता आला पाहिजे म्हणून या मनोरुग्णांसाठी आपण काम करायचं ठरवलं. भाऊ, तुमचा पहिला रुग्ण तो कसा होता, कोण होता, तो कसा मिळाला होता, तेव्हाचा थोडक्यात अनुभव सांगायचा झाल्यास? एक तावडे हॉस्पिटल चौक यवतमाळ येथे एक राजेश नावाचा मनोरुग्ण होता. त्याचे नाव राजेश होतं. तो पहिला तो मनोरुग्ण. पहिला मनोरुग्ण माझ्या आयुष्यातला की त्याला मी नेहमी पाहायचो. हो. मळलेले कपडे, कधी दातेगाव चौकात उभा दिसायचा, कधी वीरवा मंडळ चौकात उभा दिसायचा, कधी त्या चौकात उभा दिसायचा आणि कधी त्या चौकात उभा दिसायचा. त्याला कोणी बोलायचं नाही आणि जाऊन बरोबर ते जिथं टाकलेलं अन्न असते, लोक जिथं फ्लॅट, तावडे हॉस्पिटल चौकामध्ये एक फ्लॅट आहे, त्या फ्लॅट मधले लोक, काही लोक त्या खरकट त्या याच्यात कचऱ्यात नेऊन टाकायची आणि त्या कचऱ्यातलं जाऊन तो अन्न खायचा. मी त्याला पाहिलं आणि ठरवलं की खरंच आपण हे कचऱ्यातलं खाणं याचं बंद करायचं. याला स्वच्छ कसं मिळेल, याला पहिले कटिंग करायची, याची दाढी करायची, याची आंघोळ करायची, याला स्वच्छ करायचं आणि याला माणूस म्हणून याला तयार करायचं. असे माझेच त्याला सुरुवातीला तर मी माझ्याजवळ असं लोकांना कोणाला माहित नव्हतं, माझे कपडे नव्हते, माझेच कपडे मी त्याला घालून दिले. असं समजायचं की आपण भाऊ भाऊ कसं तिघं भाऊ एकमेकाचे कपडे घालायचो आम्ही सुद्धा घरात. असं समजा की हा आपला भाऊ आहे, आज आपल्यात हा सामील झालाय, याला सुद्धा आपण आपले कपडे नेसून दिले पाहिजे. त्या दिवसापासून तो पहिला मनोरुग्ण आहे. त्याला तो आजही माझ्याजवळ जिवंत आहे. आजही आपल्या फाउंडेशन मध्ये तो आहे. त्याला मी आता त्या बोधवळून फाट्यावरच्या सेंटरला आहे तो. त्याला सांगितलं की तू लगेच येतो जवळ खांद्याला, गळ्याला आनंद वाटते. खरंच आपण काहीतरी. मग ते मानसिक स्थिती म्हणजे त्यांची चांगली झाली? आज चांगली झाली, त्याला समजते. असं? हा. तर तो आधी लोक सांगायचे की ह्या लोकांना मारझोड करतो, दगड मारतो, पण त्याला जर तुम्ही त्रास दिला तर तो मारेल. बरोबर. त्याला जर तुम्ही त्रास नाही दिला तर तो मारणार नाही. आज माझ्याजवळ तो माझ्या गळा भेट घेतो. का घेतो? मी गेल्या 6 वर्ष झाले ना सांभाळतोय. माझ्याजवळ तो 6 वर्षापासून जर मी त्याला सांभाळतोय तर नक्कीच त्यालाही एक मनात भावना आहे. त्याला एकच बहीण आहे, आई वडील मरण पावले त्याचे. बहीण त्याची कोणतरी बाहेर राज्यात आहे, दुसऱ्या राज्यामध्ये. एकदा बहीण आली ती भेटायला. भाऊ, हे नंददीप फाउंडेशनचा जन्म कसा झाला? काम करत असताना दुसऱ्या संस्थेमध्ये काम करायचो. काही दिवसानंतर त्या संस्थेचं काम थांबलं, परंतु आमचं काम थांबलं नाही. कारण कोविड काळामध्ये, कोविड काळाच्या आधी, कोविड काळानंतर सुद्धा भटकलेले रस्त्यावर जे मनोरुग्ण असतात, ह्या मनोरुग्णांना कोणी जेवण नाही द्यायचं. त्यांना मी कोविड काळामध्ये सुद्धा त्यांना मी रोज अन्नदान म्हणजे अन्न नेऊन द्यायचो. रोज न चुकता. माझी बायको 100 लोकांची डब्बी करायची, रोज त्यांना जेवण द्यायची. दिसत गेलं लोकांनी मग मदतही करत गेलो. आमच्या जवळचा सगळा पैसा जे काही होता, धंद्याचा पैसा जे काही लावला आम्ही, ते सगळं याच्यात आम्ही लावत गेलो. पण आमच्या जवळ सबळ होतं. मग कोणी तेल द्यायचं, कोणी तांदूळ द्यायचं, कोणी गहू द्यायचं. मग असं करत करत ते मग अन्नदानाची सेवा पुढे चालली गेली. मग नंतर अन्नदान करता करता मग असं वाटलं की आपण कोणत्या ह्या मनोरुग्णांना काहीतरी यांचं म्हणजे प्रादेशिक मेंटल केअर सेंटर गेले पाहिजे. प्रादेशिक मेंटल केअर सेंटर मध्ये सोडल्यानंतर त्याच्यानंतर असं वाटलं की हे कोणत्या तरी एखाद्या निवारा केंद्रात गेले पाहिजे. महाराष्ट्रातले मी निवारा केंद्र शोधले. निवारा केंद्रात त्यांना नेऊन सोडत गेलो. मग निवारा केंद्रातून नकार यायचा की आमच्या जागा फुल झालेली आहे. कारण पुनर्वसन हा आकडा कोणाकडे नाही. बरोबर. पुनर्वसन करणे म्हणजे बरे झाल्यानंतर पेशंट घरी गेला पाहिजे. हा बरेच जण न करत असल्यामुळे ते जागा फुल व्हायची. मग ते पुनर्वसन न करत असल्या मला मग नकार यायचा की मला म्हणायचे की संदीप आमची जागा फुल झालेली आहे. मग यवतमाळमध्ये मुख्याधिकारी माधुरीताई मडई मॅडम आल्या, सीओ होत्या. मॅडमला सांगितलं की मॅडम म्हणलं की आपल्याला या बेघर बांधून, माझ्या घरी 10 मनोरुग्ण ठेवायचे मी घरी. आणि त्यावेळेस मॅडमला सांगितलं की मॅडम आपण याच्यासाठी एखादी बंद पडलेली शाळा जर दिली तर आपण या मनोरुग्णांना इथं आंघोळ करण्यासाठी सगळी व्यवस्था करू शकतो. तर मॅडमनी लगेच 8 दिवसामध्येच ही शाळा आपल्या नंददीप फाउंडेशनला दिली. आणि 2021 साली आपण नंददीप फाउंडेशनची स्थापना केलेली आहे. नंदिनी आणि संदीप दोघांचं नाव आम्ही कंबाईन केलं आणि नंददीप तयार केलं. 4-5 वर्षामध्ये जवळपास किती रुग्ण आपण बरे केले, त्यांच्यावर उपचार केले किंवा नंददीप फाउंडेशनच्या निवाऱ्याखाली ते राहतात? असे 850 रुग्ण या निवारा केंद्रावर, जेव्हापासून या निवारा केंद्राला 4 वर्ष झालेले, या निवारा केंद्रावर 850 पेशंट, आतापर्यंत 437 पेशंट इथं दाखल झाले. म्हणजे 837 पेशंट इथं दाखल झाले.
837 पेशंट दाखल झाल्यानंतर 734 पेशंट बरे होऊन घरी गेलेले आहेत. नेपाळमध्ये 3 पेशंट आपण घरी नेऊन सोडले. बांगलादेशात सुद्धा 1 पेशंट घरी नेऊन सोडला. अनेकांची वेगवेगळी स्टोरी आहे. प्रत्येक 734 पेशंटची सुद्धा वेगवेगळी कहाणी आहे. ज्या ते घरी पोहोचतात तेव्हा लोक त्या म्हणजे आमचा निशांत सारे जो मित्र आहे, जो पुनर्वसन समन्वयक आहे, तर पुनर्वसन करण्यासाठी तो घरी जातो. त्या लोटांगण घालतात. काही जण तर उपाशी असतात. माझा पोरगा हरवलाय, मी जेवणारच नाही, असे उपास धरतात. काही एक तर बाप असा होता की त्याने मंदिरातच कायमस्वरूपी म्हणजे निवारा घेतला होता. माझा पोरगा जिथपर्यंत सापडला तिथपर्यंत मी देव सोडणार नाही. मध्य प्रदेशात अशा घटना काही आहेत की असं वाटतं की आपण अजून पुनर्वसन केलं पाहिजे, अजून प्रत्येकांना घरी सोडलं पाहिजे. जे रस्त्यावर भटकत आलेला आहे यांना निवारा दिला पाहिजे, यांना घरी सुद्धा सोडलं पाहिजे. मनोरुग्ण जे भटकत असतात हे तुमच्यापर्यंत कसे येतात? तुम्हाला कोणी फोन करते किंवा कोणी पोहोचवते की कसं काय असते एकूणच? आता मनोरुग्ण मी सुरुवातीपासून आज 9-10 वर्षापासून काम करतो फक्त बेवारस मनोरुग्णांसाठी. त्यामुळे प्रत्येकानं बऱ्याच जणांजवळ जे संवेदनशील आहे, ज्यांच्या मनात भाव आहे की मी जर संदीप भाऊला फोन केला तर संदीप भाऊ या मनोरुग्णाला नेईल आणि याचं भलं होईल, म्हणून माझा नंबर सगळ्यांजवळ आहे. मला फोन करतात आणि पत्रकार बांधवांच्या माध्यमातून ही प्रसिद्धी सुद्धा याची झालेली आहे की इथं बरे होतात, पेशंट घरी जातात. एक विशेष उपक्रम आज यवतमाळमध्ये मनोरुग्ण तुम्हाला यवतमाळ शहरात एकही दिसणार नाही, पण जिल्ह्यातही आपण यवतमाळ शहर मनोरुग्ण मुक्त, आता जिल्हा मनोरुग्ण मुक्त केला आपण, शहरामध्ये कुठे नाही. पण भटकत आलेला रस्त्यावर येतो, एखादा एसटीत शिक्षक चाललेला असतो शाळेत, तर अरे संदीप मला एक एसटीतून मनोरुग्ण दिसतोय बरं, या रस्त्याने येतोय आणि केस वाढलेले आहे, ते लगेच फोटो काढते, मला फोटो पाठवला की मी लगेच त्या ठिकाणी जातो त्याला येतात. अशी या कामाची, या सेवेची लोक चळवळ झाली. म्हणजे घराघरापर्यंत नंददीप फाउंडेशन पोहोचलेलं आहे. प्रत्येकाला वाटतं की माझा नंददीप आहे, माझ्या नंददीप मध्ये हा गेला पाहिजे आणि हा बरा होऊन घरी जाणार आहे. यवतमाळकरांचे लाखो आशीर्वाद तुमच्यासोबत पाठीशी आहेत. यवतमाळकरांचे आशीर्वाद आहेत. प्रत्येक जण, गरीब असो, मोठा असो, लहान असो, कसाही असो, तो प्रत्येक जण आपल्याला म्हणतो की माझा नंददीप आहे आणि मी नंददीप साठी काम करतो आहे, मी नंददीपचा एक सेवक आहे, मी त्याला फोटो पाठवतो, तो घरी जाणार आहे. भाऊ, एकूणच मानसिक अवस्था अस्थिर असल्यामुळे घरचे सुद्धा काही लोकांच्या दूर पळतात. असे मनोरुग्ण सुद्धा तुमच्याकडे आले असेल, बरोबर, जे खूप समाजाच्या दृष्टीने घातक पण असू शकतात, बरोबर, असे पण आले असेल. तर मग यांना तुम्ही कशा तुमच्या पातळीवर हँडल करता? यांना सुरुवातीला तर ते कसा असतो आपल्याला माहित नसतं. त्याच्या हातात, कोणाच्या हातात काडी असते तर कोणाच्या चाकू असते. म्हणजे काय करण कोण काही नेम नाही सांगत. कारण मनोरुग्ण म्हणलं की त्याला लोक दूर लोटतात, त्याला घरचे दूर लोटतात, त्यामुळे तो हिंसक बनलेला असतो. रस्त्यावर तर त्याला वाटतं की मी मला माणूस म्हणून जगायचं नाही, मी एक मनोरुग्ण म्हणून जगतोय. त्याला माहितच नाही मी माणूस आहे. तो एक त्याला असं वाटतं की मी माणूसच नाही. बरोबर. त्यामुळे तो हल्ला करणे, कोणाला मारझोड करणे, कोणाला शिवीगाळ करणे, त्याच्या पलीकडे त्याचं आयुष्यच नाही त्या रस्त्यावर. बरोबर. मग त्याचं रस्त्यावरचं आयुष्य तसं असल्यामुळे त्याला आपण सुधारण्यासाठी तिथं घ्यायला जातो. बरोबर. आपल्याला माहित नाही की तू काय करणार आहे आपल्यावर. तो कधी कधी तर अशी वेळ येते की माझी गच्ची भरते. कधी माझ्यावर काडी सुद्धा 2-3 वेळा माझ्यावर अटक सुद्धा झाले. आणायला जाताना अटक सुद्धा केले जातात. कारण ते आणायला गेल्यानंतर ते तर त्यांना थोडी माहित असते की आपल्या चांगल्या कामासाठी नेतो. त्यांना तर असं वाटतं की आपल्याला मारायला नेतो. लोकांनी त्याला रस्त्यावर हिंसक पण त्याच्याशी हेच केलेलं आहे की नाही. त्यामुळे त्याला असं वाटतं की आपल्याला कोणतरी मारणार आहे, कुठेतरी नेणार. त्यामुळे तो सुद्धा नेणार. कधी माझ्या गाडीचे 3-4 वेळा काच फुटलेले आहेत. सुशिक्षित असतात, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत. अनेक लोक मानसिक संतुलन हरवल्यामुळे रस्त्यावर आहेत. मग ते वाचतात ना गाडीवर. मग काही लोक वाचले की बसतात. मग भाऊ, हँडल करणं कसं तुमच्या समोर आव्हान असते एक प्रकारचं? म्हणजे कसं हँडल करता तुम्ही यांना? माझ्या समोर इतकं मोठं आव्हान असतं की मला असं वाटतं की हा एक माणूस म्हणून जगला पाहिजे. मी त्याच्यावर त्या हिशोबाने त्याच्यावर हात, म्हणजे त्याला हात पकडतो. असं मी हात पकडला, मनगट पकडला की मी त्याचा मनगट सोडत नाही. एवढं मात्र नको. माझं ते काही एक वेळ आता माझ्यासोबत 3 जण होते. एका जणाची बीपी वाढली, आर्मी रोड हायवेनी तो नेपाळचा होता, त्याला घरी सोडलं. ज्यावेळेस तो रस्त्यावर धिंगाणा करत होता, एसटी आडत होता, गोटे मारत होता, त्याला मी पाहिल्यानंतर मी अचानक तिकडनं येत असताना मी रात्री 2 वाजता त्याला जवळ गेलो. त्याच्या धिंगाणा करताय, काय करताय, त्याचं एवढं चिरकत होता जोर. आणि माझ्यासोबत एक संजय बोरगावर काका होते. बोरगाव काकाची भीती वाढली, काका गाडी जाऊन झोपले.
संदीप भाऊ म्हणे मरतो म्हणे मी आता. मी आलो काहीच नाही होत काका. आणि तो अटॅक करत होता ना, मारत होता ना, आणि मी मनगट त्याचा धरूनच होतो. त्यामुळे त्याला मी जिथपर्यंत तो गाडीत बसणार नाही तिथपर्यंत त्याला सोडलं नाही. मला 2-4 बुक्क्या बसल्या, झोडपे बसले, पण मला माहित होतं मी माझ्यावर झोडपा जरी खाईन पण याचा झोडपा याला घरी पोहोचवणार आहे. बरोबर, एक झोडपा बसेल आपल्याला, पण ह्या झोडपा त्याला त्याच्या घरी सुखरूप त्याला पोहोचवणार नाही तर रस्त्यावर मरणार आहे. एखादा ट्रकवाला काय उडून देईल त्याला, त्याचं काय नामोनिशाणच राहत नाही, मरून गेला असता. आज तो घरी परिवारात आहे. बरोबर. अशा हिंसक मनोरुग्णांसोबत म्हणजे कुठली ट्रीटमेंट आपण करतो, काय करतोय याच्यामुळे इथं आल्यानंतर त्याला तर रस्त्यावर कित्येक वर्ष, 4-5 वर्षापासून 5-7 वर्ष आंघोळ नसते. बरोबर, कोण कोण 10-15 वर्षापासून आंघोळ नसते. काही काही कोरोना काळात आणि काही काही नोटबंदीच्या काळात जे समजा 500ची नोट होती, नोटबंदी काळात आज 7-8 वर्षापूर्वी 500ची नोट जी बंद पडलेली होती ते त्याच्या खिशातून निघत आहे आज. बरोबर, नोट म्हणजे ती बंद पडली नोट, तेव्हापासून ती त्याचा फाटका खिसा आतमधला. आणि तो जेव्हा आपण त्याचं शर्ट बाहेर काढतो तेव्हा त्याच्या खिशात नोट दिसते. ते असं वाटतं की हा 10-15 वर्ष त्याची आंघोळ नाही. त्यामुळे त्याला जेव्हा आपण आंघोळ करतो तेव्हा तो शांत होऊन जातो, कारण त्याला आंघोळ माहित नसते, त्याला अंगावर पाणी माहित नसते. त्यामुळे त्याची हिंसक त्याची वृत्ती वाढते. आणि आंघोळ केल्यानंतर, दाढी कटिंग केल्यानंतर तो स्वच्छ नीटनेटका होतो आणि त्यालाही ते आरसा दाखवतो, देख तू कैसा दिख रहा है, कितना अच्छा दिख रहा है, हे दिख रहा है, बहुत स्मार्ट आहे तू. त्याला आपण प्रभूजी म्हणून म्हणतो, त्याला देव म्हणून म्हणतो. त्याला म्हणतो की त्याच्या पाया लागतो की तू देव आहेस, तू माणूस आहेस. जी मानसिकता जी असते ती मानसिकता बदलते. आंघोळ होते, दाढी होते, कटिंग होते, गरम गरम जेवण दिलं जाते. त्यानंतर जेवण दिल्यानंतर त्याला शांत, त्याला डॉक्टर मानसोपचार तज्ञ श्रीकांत मेश्राम सरांचे उपचार केले जाते आणि गोळ्या दिल्या जाते. गोळ्या दिल्या तर मस्त शांत झोपतो. दुसऱ्या दिवशी उठतो, तो म्हणतो की मग काय त्याला त्याला तो म्हणते की असा मंदिर मी देखाही नाही. बरेच जण म्हणतात की हे मंदिर आमच्यासाठी, इथं आम्ही माणूस घडतो त्या ठिकाणी. भाऊ, सध्या धनदीप फाउंडेशन मार्फत आपण कुठल्या सुविधा या रुग्णांना देतो, कुठल्या सेवा, उपचार आपण करतो? उपचाराबाबत सांगायचं तर माझं तर शिक्षण कमी आहे, परंतु माझा अनुभव दांडगा आहे. मनोरुग्णांसोबत मी 8-9 वर्षापासून काम करत असल्यामुळे मला अनुभव खूप दांडगा आहे. मी कसंही मनोरुग्ण हाताळण्याची माझ्यात ती कला आहे. आणि माझे कटिंगचं दुकान असल्यामुळे मी मालिश करण्यापासून हे सगळं मला गरज असल्यामुळे हे चालते. आणि विशेष म्हणजे या निवारा केंद्राला यवतमाळतील जवळपास 22 डॉक्टरचे आम्ही याच्यामध्ये नाव टाकलेले आहेत. आणि यवतमाळातले तज्ञ डॉक्टर या नंददीप फाउंडेशनशी जोडलेले आहेत. आणि विशेष म्हणजे माझ्या आजही 1 रुपया नाही, उद्या नाही, भविष्यातील राहणार नाही. माझा पैसा नसताना सुद्धा मला डॉक्टर साथ देतात. ही माझी सगळ्यात मोठी कमाई आहे. कारण मला सुद्धा दवाखाना लागतो, मला सुद्धा दवाखान्यात जावं लागते, पण मला सुद्धा डॉक्टर माझे आपले मून सर आहेत, डॉक्टर प्रशांत कसारे सर आहेत, आणि मानसोपचार तज्ञ डॉक्टर श्रीकांत मेश्राम, त्यांचं MD शिक्षण झालेलं आहे. MD शिक्षण झाल्यानंतर सरांना म्हणलं की तुम्ही इतकं इन्व्हॉल्व कसे होता सर? सर म्हणाले की संदीप मी तुम्हाला पैसा तर नाही देऊ शकणार, पण पैसा नाही देऊ शकणार, पण माझं जे माझ्यात गुण आहे, बरोबर आहे, माझ्या जे आत्मीयतेने मी शिकलो, जे माझ्या वडिलांनी आई वडिलांनी मला शिकवलं ते मी या ठिकाणी दिलं तर मला असं वाटतं की मी माझं म्हणजे तुलना बोलायची कवी मी माझ्या या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि सर मानसोपचार तज्ञ डॉक्टर श्रीकांत मेश्राम सर या ठिकाणी औषधोपचार देतात, औषधी सुद्धा मोफत देतात आणि उपचारही करतात. त्यामुळे पेशंट बरा होण्याचा जो क्रम आहे आपला, MD मानसोपचार तज्ञ डॉक्टर इथे सेवा देतात, त्यामुळे पेशंट बरे होतात. यासोबतच डॉक्टर प्रशांत कसारे सर आहेत, आर्थो स्पेशलिस्ट. काही पेशंटचे हातपाय मोडलेले असतात रस्त्यावर. एक बंगाली बाई होती, त्या बाईच्या पायाचे 2 तुकडे झालेले होते. त्या बाईच्या पायाचं ऑपरेशन करायचं होतं, 5 लाखाचा ऑपरेशनचा खर्च होता. सरांना म्हणलं की सर म्हणलं अशी बाई सापडली आपल्याला, संदीप तुम्ही लगेच घेऊन या. आणि लगेच त्यांनी तिथं बोलवलं. त्या बाईचं सगळं एक्सरे काढलं, पायाचे 2 तुकडे झालेले पाहिले सरांनी, आणि सरांनी 5 लाख रुपयाचं ऑपरेशन मोफत केलं. यापेक्षा अजून काय पाहिजे? आणि ह्या उपचार करण्यासाठी ही डॉक्टर सगळ्यात मोठं कारणीभूत आहे. कारण मी तर काही, मला शिक्षण नाही, पण मला तारण्याचं काम केलं आहे या डॉक्टरने. डॉक्टर जर मला माझ्यासोबत जुळले नसते तर मी हे काम करू शकलो नसतो. डॉक्टर प्रवीण राखुंडे आहेत, डॉक्टर कविता बोरकर मॅडम आहेत, डॉक्टर प्रशांत कसारे आहेत, डॉक्टर श्रीकांत मेश्राम सर आहेत मानसोपचार तज्ञ, अनेक डॉक्टर नाक कान घसा तज्ञ आहेत, ज्यांच्या एका पेशंटच्या नाकामध्ये या ठिकाणी स्टीलचं हुक अडकली होती. ते नेहमी सतत त्याच्या नाकातून रक्त वाहत होतं, परंतु डॉक्टर अनिल पटेल सरांनी त्याच्यावर सुद्धा उपचार करून त्याला सुद्धा बरं केलं. तो सुद्धा आज आपल्यासोबत जीवन जगतो या चिकन निवारा केंद्राला. त्याला काही कळत नाही. या कामामुळे तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर किंवा एकूणच मानसिक संतुलन जे म्हणता येईल, फरक परिणाम होतो काय?
होतो कधी कारण 24 तास कधी झोप होत नाही, कधी रात्रभर जागतो, कधी दिवसभर जागा म्हणजे दिवसभर झोप होत नाही, रात्रभर झोप होत नाही, वेळेवर जेवण होत नाही. त्यामुळे त्या कारणामुळे थोडस आपल्याही तब्येतीमध्ये बिघाड होण्याचा मानसिक आरोग्य मानसिक आरोग्य फरक पडतो, थोडासा परिणाम ताण येतो, बरोबर. कधी चिडचिडपणा. पण माझी पत्नी नंदिनी, हो जिचं नाव नंददीप मध्ये नंदिनी आहे, पहिलं नाव जोडलं आहे, हो त्यामुळे ती सगळं हँडल करते आणि तिची मोठी साथ आहे हो मुलाची. हो जर विचार करतो म्हणलं तर आपला विचार करतो म्हणलं तर यांचं भविष्य दिसते नजरेसमोर, की आपण जर थोडस बिसकलो तर यांचं कसं होईल. बरोबर. आज हजारो लोक रस्त्यावर आहेत, उद्या ते रस्त्यावर राहणार आहे. बस तुम्ही आता पत्नीचं नाव घेतलंय. हम्म. तुम्ही जेव्हा एकूणच या समाजकार्यामध्ये उतरले आणि तुम्हाला वाटलं की आपण पूर्ण आपलं आयुष्य यांच्यासाठी एक खर्ची घालावं किंवा आपण याच्यामध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह व्हावं, त्यावेळेस या माऊलींची म्हणजे तुमच्या पत्नीची रिॲक्शन, प्रतिक्रिया म्हणता येईल, त्यावेळेस कशी होती म्हणजे सुरुवातीला? आमचा पहिला दिवस जेव्हा आम्ही घर सोडलं, जेव्हा आम्ही आमचं हस्तखेळतं सगळं घर होतं आणि त्या दिवशी आम्हाला निवारा केंद्र इथे यायचं होतं, त्या दिवशी आम्ही अक्षरशः रात्रभर झोपलो नाही. अच्छा. आणि त्या दिवशी अक्षरशः आमच्या डोळ्यातून पाजरं म्हणजे आमचं म्हणजे भावनिक झालं होतं, रडणं येत होतं. कारण आज आपण बेघर होणार, घर असून बेघर होणार आहे, बरोबर, एक मोठा प्रश्न होता. हो. म्हणजे घर असून परिवार, आई वडील, सगळे भाऊ परिवार असतानाही आपल्याला आज बेघर व्हावं लागत आहे, कारण ह्या लोकांसाठी. बरोबर. जर आपण इथून बेघर निघालो, यांच्यासोबत जर राहिलं तर हे यशस्वी होणार नाही, बरोबर, पुनर्वसन होणार नाही, हो. पेशंट बरे होणार नाही, हो. दुसऱ्याच्या भरोश्यावर काम करू शकत नाही, हे काम दुसऱ्याच्या भरोश्यावर चालणार नाही. आपण जेव्हा 24 तास काम करू तेव्हा आपण हे काम पुढे नेऊ. हो. ज्या दिवशी आम्हाला घर सोडायचं तर रात्र झोपलो नाही, सगळा पसारा आम्ही बांधून ठेवला की आम्हाला आता उद्या बेघर निवारा केंद्रात बेघर व्हायला जायचं आहे. हो. सुखही असं वाटत होतं की आपण आपलं दोघांचं जीवन जरी या मनोरुग्णासाठी अर्पण करतोय, हो. पण हजारो लोक आपण या 2 जीवात 1000 लोकांना आपण जीवनदान देतोय. बरोबर. त्यामुळे आपण आपलं जीवन याच्यातच ठेवूया. हो. त्यामुळं पण ती सुद्धा, तिलाही माहित होतं आपण घर जरी सोडून गेलो तरी एक चांगलं कोणाला तरी जीवनदान देणार आहे. म्हणजे त्यांना सुद्धा समाजाची समाजाची काळजी होती, काहीतरी करावं हा असं सुरुवातीपासूनच तुमच्यासोबत असल्यामुळे वाटत होतं. कारण डब्बे ती करायची ना, 100 डब्बे ती रोज पोळ्या लाटायची. हो. एकदा तर कोरोनाच्या काळामध्ये 100 डब्बे लाटून ती बेवारस लोकांना जेव घालायची. बरोबर. मग त्या तिच्यामध्ये मनामध्ये भावना होते की मी सुद्धा माझ्या पतीसोबत हाताला राहतो, म्हणजे खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे, कारण हे सुद्धा एक चांगलं काम करत तर आपण सुद्धा तिच्याशी इन्व्हॉल्व झाला पाहिजे. ती माझ्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्यामुळे मी हे काम करू शकलो. मला असं वाटतं की घरच्यांची साथ असल्याशिवाय, मुख्यतः पत्नीची साथ असल्याशिवाय माणूस काही करू शकत. पत्नीची साथ नसेल तर काहीच करू शकत नाही माणूस, कोणतंच काम धंदा सुद्धा नाही करू शकत माणूस. बरोबर. परंतु हे तर काम खूप मोठं होतं. रुग्णावर उपचार केले जातात, त्यांना बरं केलं जाते आणि बरं करून त्यांच्या परिवाराकडे सुपूर्द केलं जाते. अवस्था अशी असते की त्यांना स्वीकारून पुढे जाऊ. काही असे घर भटकलेले, घर विसरलेले लोक असतात, ज्यांचं मानसिक संतुलन हरवलेलं असते, यांना घरचे लोक आनंदाने घेतात. 75% लोक घरी घेतात, 25% लोक घरी घेत नाही. म्हणजे हे दुःख आहे, म्हणजे सुखही आहे, आनंदी आहे आणि दुःखही आहे. की आपल्याला भीती असते की जेव्हा माझा मित्र निशांत साहेब जेव्हा पुनर्वसन करण्यासाठी झारखंड, बंगालमध्ये जाणार आहे, तो इथून पेशंट घेऊन जातो आहे, भीती अशी वाटते की याला घरी घेणार की नाही. बंगाल मधली एक बाई दिग्रस शहरामध्ये कचरा वेचत फिरत किती 10-12 वर्षापासून ती दिग्रस मध्येच. लोक म्हणायचे, मी जेव्हा तिला घ्यायला गेलो तर लोक म्हणायचे की ही इथलीच आहे, हिचं घर या नगर मध्ये आहे, शर्मा नावाची तिचे आडनाव आहे. अहो नाही, हिला जेव्हा मी निवारा केंद्रात आणल्यानंतर जेव्हा तिचं पुनर्वसन केलं, तिला घरी सोडलं झारखंड राज्यामध्ये, पश्चिम बंगालमध्ये तिला घरी सोडलं, ते परिवारात गेली, तेव्हा तो फोटो तिथं शेअर केला, पत्रकारांनी प्रेसमध्ये बातमी सुद्धा लावली. आपण अशा रुग्णांना उचलतोय, त्यांच्याशी त्यांच्यावर उपचार करतोय, सेवा करतोय, सगळ्या गोष्टी करून जर पुढचे त्याच्या घरचे त्याला घ्यायला तयार नसतील तर मग त्यांच्या राहण्याचं आणि एकूणच या गोष्टी तिला खूप समस्या झाल्या असेल. सगळ्यात मोठी जबाबदारी म्हणजे या कामात आपण काम तर करतोय, हो, पण या कामात काम करत असताना तुमच्यावर जबाबदारी मोठी पडणार आहे. बरोबर. की याला घरी घेणार नाही, तेच त्याला आपण घरी सोडायला जातोय, याला घरी घेणार नाही. मग घरी नाही घेतल्यानंतर तुम्हाला या निवारा केंद्र कायमस्वरूपी त्याला पालन पोषण करायचं आहे. ही सगळ्यात मोठी जबाबदारी, कारण घरचे लोक घ्यायला पाहत नाही. घरच्यांनी घेतलं नाही तर मग त्याचं कसं करायचं, त्याला तर आपण रस्त्यावर सोडू शकत नाही ना, कारण आपण रस्त्यावर चांगलं करायसाठी इथं आणल्यानंतर मोठी जबाबदारी. आज 100 लोक आपल्या जवळ असे झाले की जे घरी जाणारच नाही कधीच,
हो. गमती मंद आहे, ज्याला नाव गाव माहित नाही, ज्याला घर माहित नाही, ज्याला आई वडील माहित नाही, ज्याला आई वडील माहित असून सुद्धा काही आई वडील घेत नाहीत, काही आई वडील आहेत पण म्हातारे आहेत, चालू शकत नाही. एका पोरीचं काल मी माहिती काढली तर तिच्या आई म्हातारी आहे आणि दोन्हीकडे नांदळी आहे, आईच तर दुसऱ्या वर्षात जगते. त्या पोरीला सोळाचं तरी कसं? बरोबर, ती मानसिक पेशंट आहे. मानसिक बरी जरी झाली पण इथून घरी गेल्यानंतर तिला जर औषधोपचार वेळेवर गेले नाही तर ती पुन्हा रस्त्यावर येणार आहे. म्हणून तिला कायम जबाबदारी स्वीकारण्याची, इथं ठेवण्याची जबाबदारी जी आहे ती निवारा केंद्राची आहे. आणि निवारा केंद्राला सगळ्यांनी झोळीत घेतल्यामुळे माझा फक्त चेहरा दिसतोय समोर, संदीप शिंदे. बरोबर, परंतु संदीप शिंदे नाहीच आहे, हे यवतमाळवासी आहे, यवतमाळ जिल्हावासी, महाराष्ट्रवासी, भारतवासी आहे. प्रत्येकाने या नंददीप फाउंडेशनला मला माझ्या सेवेला या पदरात घेतल्यामुळे मी आज 200 लोक या ठिकाणी निवारा केंद्रात सांभाळ करतोय. तुम्ही आताच बोलले की निवाऱ्यामध्ये आपण जवळपास 200 मनोरुग्ण जे बरे होऊन सध्या आपल्याकडेच आहे. एकूणच यांचा सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसा दिनक्रम असतो? सकाळी 6 वाजेपासून उठण्याची, ब्रश करण्याची हे काम चालू होते. त्यानंतर मग सकाळचा चहा झाल्यानंतर मग नाश्ता केला जातो. आमचे घोडेश्वर काका आहेत, घोडेश्वर काका सुद्धा आमच्या या कामामध्ये मदत करतात. सकाळपासून घोडेश्वर काका, शशिकलाबाई आहे, तो आमचा पिंटू आहे, जे ज्यांना परिवारामध्ये कोणी नाही, परिवारामध्ये कोणी त्यांना जवळ घेतलं जात नाही, असे काही जे बरेच झालेले लोक आहेत. आणि ते सकाळपासून चहा झाल्यानंतर नाश्ता झाल्यानंतर मग भोजनाची तयारी आणि साफसफाई सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि विशेष म्हणजे या बेवारस मनोरुग्णांच्या हाताला काम, यांना काम मिळालं पाहिजे म्हणून आपण यांना सगळ्यांना साफसफाईत गुंतवतो. बरोबर. आणि त्यानंतर 12 वाजेपर्यंत साफसफाई चालते, 12 ते 1 वाजता जेवण चालते. यांच्या हाताला काम म्हणून कौशल्य विकासाचे ते जे नर्सेस आहे, गौरीताई आहे, आमची पल्लवी आहे, हे सगळे या कौशल्य विकासातून यांना हाताला काम देण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या कागदापासून यांना पॉकेट तयार करण्याचं काम यांना दिले जाते. आणि कागदी पॉकेट तयार केलं जातं. आज जवळपास 1000 पॉकेट आमच्या शिल्लक आहे. काल मला एका डॉक्टरचा मेसेज आला, मी ते कौशल्य विकासाचा एक व्हिडिओ व्हायरल केला. ते सांगितले, संदीप हे पॉकेट हमको लगना है, हे पॉकेट आम्हाला लागणार आहे आणि आम्ही हे पॉकेट विकत घेणार आहोत. मला खूप आनंद झाला की मलाही वाटलं की अरे आपण तर यांच्या हाताला फक्त काम देतोय, बरोबर, पण कामासोबत पैसा सुद्धा यांच्या हाताला जोडला जाणार आहे. उद्या हे आज पॉकेट करताय, उद्या आपण वाती करणार आहोत, बरोबर, त्याच्यासोबत रांगोळी पॉकेट तयार करणार आहोत, आपण फुलाचे गुच्छ तयार करणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी यांच्या हाताला काम, म्हणजे जे लोक 100, 200, 500 लोक इथं मुक्काम जे कायम जे राहतील, आज जे 200 लोक इथं राहतात आहे, या 200 लोकांच्या हाताला काम सुद्धा या ठिकाणी आपण दिलं जाते. काम दिलं जाते मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे हाताला काम, म्हणजे पुनर्वसनामध्ये सर्वात मोठं मोलाचं काम जो कोणी करते तो हाताला काम. बरोबर. कारण हात गुंतून असला कामात की डोकं गुंतून राहिलं की मानसिक आजारावर दुसरा म्हणजे मानसिक आजार म्हणजे त्या विचार करण्याची स्पेसिफिक गोष्टीमध्ये अडकून न राहता काहीतरी वेगळं करत असल्यामुळे त्या गोष्टी त्याचं म्हणजे पूर्ण मन जाते. बरोबर आहे. त्यामुळं माइंडसेट लागल्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या आधीच्या त्याच्या डोक्यामध्ये फिरत होत्या त्या निघून जातात काही वेळाने. हे खूप चांगल्या पद्धतीनं आणि खूप चांगलं एक म्हणता येईल उपक्रम कौशल्य विकास जो तुम्ही चालू केला या रुग्णांसाठी, जे बरे होतात आणि त्यामध्ये गुंततात, खूप चांगली गोष्ट आहे. आता काल पॉकेट करताना प्रत्येकाची नजर त्याच्यात जात होती, आणि मी तयार केलेलं पॉकेट आहे, मी पॉकेट कसं चांगलं होईल, त्याच्यात सुद्धा 8-10 जणी असं गोल बसतात आणि त्याच्यात सुद्धा ती म्हणते की माझं पॉकेट त्याच्यापेक्षा माझा पॉकेट चांगला दिसतोय, की त्याच्यातही कॉम्पिटिशन त्यांची लागते की मी किती चांगलं करू शकतो. सरकारने, प्रशासनाने कशी तुम्हाला आतापर्यंत मदत केली किंवा तुमच्या कार्याची दखल कशी घेतल्या गेली? आतापर्यंत या कार्यामध्ये शासनाची मदत म्हणजे ही नगरपालिकेची मुख्याधिकारी माधुरीताई मडवी मॅडम ज्यांनी ही शाळा दिली, बरोबर, ही प्रथम आपल्याला मदत. आणि दुसरी मदत म्हणजे शहरातील जे बेघर शहरी बेघर निवारा केंद्राचं जे लॉज आहे, 5 लोकांचं थोडंफार मानधन नगरपालिकेमार्फत नंददीप फाउंडेशनला 5 लोकांचं अन्नधान्य दिलं जातं. यासोबत बाकी शासनाची मदत कोणतीही नाही, फक्त 5 लोकांचं या ठिकाणी शहरी बेघर निवारा केंद्र मार्फत या ठिकाणी दिलं जाते.
शासनाला आपण मदत करतो, शासनाच्या खांद्याला खांदा लावून आपण काम करतो. पोलीस विभागाचे पोलीस प्रशासनाचे पेशंट आपण घेतो. मनोरुग्ण जे रस्त्यावर धिंगाणे करतात, रात्री जे महिला सापडतात त्या महिला आपल्याकडे येतात. शासनाकडून मदत व्हायला पाहिजे. शासनाकडून मदत झाली तर अजून आपण जोमाने ताकदीने काम करू शकतो. आज आपल्याला रोटरी क्लब यवतमाळ प्रायव्हेट रोटरी क्लब आहे, त्यांनी गाडी दिली. ज्येष्ठ नागरिक मंडळाने गाडी दिली. शासनाकडे इतक्या मोठ्या गाड्या शिल्लक आहेत, पण कधीही शासन म्हणत नाही की तुमचं इतकं चांगलं काम आहे, तुम्ही एक एनजीओ चांगल्या आज म्हणजे भारतात चांगल्या लेवलवर काम करतो आपण, महाराष्ट्रात चांगल्या लेवलवर काम करतो, पण एवढ्या गाड्या उभ्या आहेत पण शासन म्हणत नाही की तुम्हाला आम्ही गाडी देतो, एखादी गाडी घ्या. शासनाने गाडी द्यायला पाहिजे. आम्ही पत्र दिले पण नाही देत. विदेशी सरकार रोटरी क्लब हाँगकाँग या कार्याची दखल घेऊन आपल्याला इतका मोठा अवॉर्ड दिला आहे. बरोबर. अजून भारतात महाराष्ट्रात आपलं कोणतंही याच्यावर ऍक्शन म्हणजे याच्यावर कोणतीही काही तुम्हाला एखादं सन्मान पत्र सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिलं नाही. यवतमाळमध्ये आपण काम करतोय. यवतमाळ बेघर मनोरुग्ण मुक्त करत आहे. तुम्हाला त्रास नाही ना. आज शासनाचे आपण अर्धे कामं कमी करून टाकले ना. रस्त्यावरचे सगळे प्रत्येक बेघराला आपण निवारा देतो, निवारा देऊन प्रायव्हेट डॉक्टरचे उपचार करतो आणि त्यांना बरं करून घरी सोडतो. बरोबर. शासनालाच मदत करतो ना. बरोबर. शासनाने एक लेटर सुद्धा आपल्याला दिलं नाही ना अजून. आणि हाँगकाँग सरकार तुम्हाला इथून बोलवून तुमचा विमान खर्च, तुमचा राहण्याचा खर्च हे देऊन तुम्हाला पुरस्कृत करते. शासनाविषयी, सरकारविषयी जे शल्य तुमच्या मनामध्ये जर तुम्ही तर ते बोलून दाखवलंच आहे. ठीक आहे भाऊ, शासन नाही पण लोकांनी आणखी कुठली मदत आपल्याला करणे गरजेचं आहे ज्यामुळे बेघरांना जास्त निवारा मिळेल, त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी आणखी मदत होईल? आता या नंददीप फाउंडेशनच्या या बेघर निवारा केंद्रामध्ये जागा कमी पडत आहे. 200 लोक या ठिकाणी राहतात. लोकांनी, प्रत्येक माणसांनी आपला पेशंट घरी सांभाळला पाहिजे. सगळ्यात मोठी हे आहे. प्रत्येकाने जर आपला पेशंट घरी सांभाळला तर हे या ठिकाणी निवारा केंद्र उभं करायची गरज नाही. परंतु ही परिस्थिती अशी आहे की कोणाला आई नाही, कोणाला वडील नाही, मग त्या लोक राहतील कुठं? तर ही समस्या वाढत चालली. आज आपल्याला यवतमाळातील दानशूर व्यक्तिमत्व हरिओम बाबूजी भोत यवतमाळातील मोठं व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी नंददीप फाउंडेशनला आता आर्मी रोडवर भोत फाट्यावर 3.5 एकर जागा दान दिलेली आहे. आता त्या जागेवर बांधकामाचं नियोजन करतो आपण. जवळपास 500 मनोरुग्ण त्या ठिकाणी निवारा घेतील आणि बरे होऊन उपचार होऊन घरी जातील. असं चांगलं सुटसुटीत असं निवारा केंद्र त्या ठिकाणी बांधतो आहे. मोठा खर्च आहे. आता त्या ठिकाणी बांधकामाला मदतीची गरज आहे. यवतमाळतील दानशूर व्यक्तिमत्व किसन बोरले यांनी मदत केलेली आहे. एका हालचा खर्च त्यांनी दिलाय. असं प्रत्येक दानशूरांनी ज्यांच्याजवळ माझं नाव माझ्या कायम या नंददीप फाउंडेशनशी जुळावं आणि माझ्या नावाच्या रूम मध्ये अनेक बेघर मनोरुग्णांना आश्रय मिळावा. बरोबर. यासाठी ज्यांची इच्छा असेल, ज्यांना वाटेल की मी माझं काहीतरी दिलं पाहिजे. बरोबर. ज्यांच्याजवळ संपत्ती आहे, ज्यांच्याजवळ प्रॉपर्टी, त्यांनी असं म्हणावं की आपल्या इथं निवारा केंद्रामध्ये मी माझं रूम, माझ्या नावाची एक रूम या ठिकाणी बांधून देईल. आणि प्रत्येकाने आपापल्या नावाची एक रूम जर बांधून दिली तर नक्कीच या ठिकाणी बोधबोधन फाट्यावर जे नंददीप फाउंडेशनचं बेघर निवारा केंद्र उभं होत आहे, त्या ठिकाणी हजारो बेघर बांधवांचं आश्रयस्थान होईल आणि आपण आपलं नाव त्या ठिकाणी कायम करू शकता. आणि अनेक त्या ठिकाणी गोष्टी लागणार आहेत. तिथे हॉस्पिटल, तिथे दवाखाना सुद्धा आपण करणार आहोत. त्यासाठी सुद्धा मदतीची गरज आहे. त्यामुळे मदत लोकांनी लोकचळवळ केली तर नक्कीच ती सुद्धा उभं होईल. नक्कीच होईल. मानसिक आरोग्याविषयी समाजाला तुमच्याकडून कोणता संदेश द्याल? मानसिक आरोग्याविषयी मला हेच म्हणायचं की ज्यांचं मानसिक संतुलन हरवलेलं आहे त्याला तुम्ही दवाखान्यात न देता तुम्ही बुवाबाजीकडे नेता. म्हणजे एखाद्या मांत्रिकाकडे नेलं जाते. खेड्यापाड्यात आज सुद्धा तीच अवस्था आहे. आज झारखंड, बंगाल राज्यामध्ये काही लोक जे आपल्याला व्यवहारात सापडतात, त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी चित्र असं दिसते की तिकडे माणसांच्या डॉक्टरच नाही. पण त्या ठिकाणी नाही. पण आपल्या भागात सुद्धा काही लोक असे आहेत की तुम्ही डॉक्टरकडे न नेता 100 रुपयाच्या 50 रुपये त्या महाराजाला देता. 2 रुपयाचा लिंबू वाळून तो तुमच्या अंगावर टाकते, तुमचा भूत बाधा निघाला बा, तुम्हाला मानसिक आजार तुमचा बंद झाला, निघून गेला. ही भावना जिथपर्यंत, हे अंधश्रद्धा, जी लोकांमध्ये जी अंधश्रद्धा आहे, जी मानसिक आजार आहे, हा आजार ते रस्त्यावर येणारे जे पेशंट आहेत, हे कोणते पेशंट आहेत? हे सगळे असेच आहेत जे भूत महाराजाकडे गेलेले आहेत. बरोबर. ओवाळणीकडे गेलेले, मार धागेदोरी, इतकाले धागेदोरी सापडतात, मार पेट्या बांधलेल्या असतात, त्यात अंगारा खूप असलेला असतो. काय कुठं आहे अंधश्रद्धा? ही अंधश्रद्धे जगणारे लोक, त्याचा परिणाम हे आजार जो वाढतो आहे याचं खरं कारण म्हणजे सगळं हे मांत्रिक बुवाबाजी. बरोबर. आणि हे जिथपर्यंत तुमच्या डोक्यातून अंधश्रद्धा जाणार नाही तिथपर्यंत मानसिक आजार तुमचा कमी होणार. मानसिक आजार हा आजार आहे, याला तुम्ही डॉक्टरकडे गेला पाहिजे.
म्हणजे थोडस जर तुमचं झोप नाही लागली तुम्हाला वेळेवर, किंवा मग थोडस चित्र बळकून झालं तुमचं, जास्त मोबाईल पाहणं होऊन राहिलं. आता आजकाल तर काही पोरं पुसोदून मला फोन आला, माझा मुलगा म्हणे की ज्या झाडावर चढतो त्या झाडावर उतरतो, या झाडावर चढतो त्या झाडावर उतरतो, त्या झाडावर चढतो. का? कशामुळं? पबजी गेम खेळतो दिवसभर रात्रभर, त्यामुळे ते डोक्यात तितकी शिरलेलं असते. मग ते कुठेतरी थांबावं लागेल. बरोबर भाऊ. हाँगकाँग रोटरी क्लब द वन इंटरनॅशनल अवॉर्डने तुम्हाला म्हणजे 180 देशातून तुमची निवड झाली, तुम्हाला सन्मानित करण्यात आलं. आणि त्यासाठी तर मी आणि पूर्ण यवतमाळ जिल्हा तुमचं अभिनंदन करावं तेवढं कौतुक कमी आहे. भाऊ, तुमच्या समर्पणाबद्दल, तुमच्या सामाजिक कार्याबद्दल, प्रेरणादायी प्रवासाबद्दल मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तुमच्यासारखे निस्वार्थी माणसं या समाजात आहे, त्यामुळे हा समाज खूप चांगल्या पद्धतीने जगत आहे. असे निस्वार्थी भावनेने काम करणारे लोक समाजामध्ये आहेत, त्यामुळे हे जग सुंदर आहे. असे कितीतरी महाराष्ट्र भूषण कितीतरी चांगले कामं करत असेल, पण त्यांचं कार्य आपल्यापर्यंत पोहोचत सुद्धा नाही. समाज हिरो या चॅनलचा हा छोटासा प्रयत्न होता. तर मंडळी, भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन समाज हिरो बरोबर. तोपर्यंत पाहत राहा समाज हिरो युट्यूब चॅनल, इन्स्टा पेज. धन्यवाद.